पाठ आशय व स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ क्रमांक 5 वारे। सर्वप्रथम आपण पाठ आशय जाणून घेऊया। वारा बघा मित्रांनो, वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, परंतु वारा आपण पाहू शकत नाही। हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो। वाऱ्याची निर्मिती। पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो। जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते। या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते। वाऱ्याची गती। हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो। हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंदगतीने वाहतात। सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात। वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो। पृथ्वीचे परिवलन आणि वाऱ्याच्या वाहण्याची दिशा। बघा, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो। उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात। पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो। वाऱ्यांचे प्रकार। वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश व हवेची स्थिती यांवरून वाऱ्यांचे ग्रहीय वारे, स्थानिक वारे व हंगामी म्हणजेच मोसमी वारे हे मुख्य प्रकार पडतात। बहुतांश वारे हे ते ज्या दिशेने किंवा ज्या प्रदेशातून वाहत येतात त्या दिशेच्या किंवा प्रदेशाच्या नावाने ओळखले जातात। ग्रहीय वारे। आता आपण ग्रहीय वाऱ्यांसंदर्भात जाणून घेऊया। पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमित वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे म्हणतात। हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात। उदाहरणार्थ, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे। दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात। तर दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 55 अंश ते 65 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात। दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 55 अंश ते 65 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे म्हणतात। आता आपण स्थानिक वाऱ्यांसंदर्भात जाणून घेऊया। काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात। या वाऱ्यांना स्थानिक वारे म्हणतात। हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो। हे वारे निरनिराळ्या प्रदेशात
वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. सूर्योदयानंतर दिवसा दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहतात. या वाऱ्यांना दरीय वारे असे म्हणतात. तर सूर्यास्तानंतर रात्री पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना सागरी म्हणजेच खारे वारे म्हणतात. रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना भूमीय मतलई वारे म्हणतात. वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ लू, सिमूम, चिनूक, मिस्ट्रल, बोरा, पाम्पोरा, फॉन इत्यादी हे स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. आता जाणून घेऊया हंगामी, ज्यालाच आपण मोसमी वारे असे सुद्धा म्हणतो. तर बघा, जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना आढळतो. भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ह्या ऋतूंवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतूही होतात. अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे हा, लक्षात ठेवा. आता बघा, मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी म्हणजे पाऊस, ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. या वाऱ्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे मात्र कोरडे असतात. आवर्त एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. अशा वेळी आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा इंग्रजी कॅपिटल लेटर L या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तांना आपण वादळ किंवा चक्रीवादळ म्हणतो. तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यांलगत निर्माण होणारी वादळे टायफून या नावाने ओळखली जातात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे हरिकेन्स या नावाने ओळखली जातात. समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते, ती विनाशकारी नसतात. म्हणजे काय रे, तर या वाऱ्यांपासून कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. प्रत्यावर्त एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो.
केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. या वाऱ्यांना प्रत्यावर्त म्हणतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग इंग्रजी कॅपिटल अक्षर H या अक्षराने दाखवतात. आता आपण पाठावरील स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. हवा प्रसरण पावली की टिंबटिंब. अ. घन होते. आ. नाहीशी होते. ई. विरळ होते. ई. दमट होते. योग्य पर्याय विरळ होते. 2. वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंब. अ. आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात. आ. हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. ई. थंड हवेच्या दाबाकडे वाहतात. ई. आहे तेथेच राहतात. योग्य पर्याय हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. 3. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब. अ. दक्षिणेकडे वळतात. आ. पूर्वेकडे वळतात. ई. पश्चिमेकडे वळतात. ई. उत्तरेकडे वळतात. योग्य पर्याय पश्चिमेकडे वळतात. 4. भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात टिंबटिंब. अ. आग्नेयेकडून वायव्येकडे असते. आ. नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. ई. ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. ई. वायव्येकडून आग्नेयेकडे असते. योग्य पर्याय ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. 5. गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात टिंबटिंब. अ. विषुववृत्ताकडे वाहतात. आ. 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. ई. ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात. ई. 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात. योग्य पर्याय 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. प्रश्न दुसरा. खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा. 1. नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात. वरील वर्णनावरून आपल्या असे लक्षात येते की हे वारे नैऋत्य मोसमी वारे आहेत. 2. उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून 60 अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते. या वर्णनावरून उत्तर येते ध्रुवीय वारे. 3. डोंगर माथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते. वरील वर्णनावरून उत्तर येते दरीय वारे. प्रश्न तिसरा. पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा. अशा रीतीने आवर्त व प्रत्यावर्त आकृती काढा. प्रश्न चौथा. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 1. विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो. उत्तर. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे 50 अंश अक्षवृत्तांपर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाच असतो.
त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो. 2. उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात. या उलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही. त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. 3. उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात. उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन अधिक तापलेली राहते. परिणामी उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो. त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात किंवा त्याला आपण येतात असंही म्हणू शकतो. तर हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापलेली राहते. परिणामी हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने जास्त व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी राहतो. त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात किंवा जमिनीकडून समुद्राकडे येतात. 4. वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. हवेचा दाब एकसमान असेल तर हवेची हालचाल होत नाही. परंतु पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात. त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते व वाऱ्यांची निर्मिती होते. अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. प्रश्न 5. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. वाऱ्यांचे प्रकार. बघा, वाऱ्यांचे 3 प्रकार. पहिला ग्रहीय वारे, दुसरा हंगामी वारे, तिसरा स्थानिक वारे. आता आपण बघूया ग्रहीय वाऱ्याचे उपप्रकार. तर त्यात येतात पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. आता पुढे आहे हंगामी वारे. तर हंगामी वारे हे नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे या 2 प्रकारात मोडतात. त्यानंतर आहे स्थानिक वारे. तर हे स्थानिक वारे आहेत. या स्थानिक वाऱ्यांचे प्रकार येतात आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, दरीय वारे, पर्वतीय वारे, मतलई वारे आणि खारे वारे. प्रश्न 6. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ध्रुवीय भागात दक्षिण गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? उत्तर. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0° पेक्षाही कमी असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय भागात
दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. 2. पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो? उत्तर: पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. 3. आवर्त वारे चक्राकार दिशेतच का वाहतात? उत्तर: एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. अशा वेळी आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूंनी वेगाने वारे वाहतात. त्यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेत वाहतात. 4. आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा. उत्तर: आवर्त वाऱ्यांची कारणे: एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो. 2. सभोवतालची हवेचा दाब जास्त असतो, त्यामुळे आवर्त निर्माण होतात. बरोबर आहे की नाही? आता बघूया आवर्त वाऱ्यांचे परिणाम. तर आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते. आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो. काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे, वादळांमुळे किंवा चक्रीवादळांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी होते. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 22. आकृती 5.3 चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा. 1. उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते? उत्तर: पूर्वीय वारे. 2. पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती? उत्तर: वायव्येकडून आग्नेयेकडे. 3. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात? उत्तर: पश्चिमी वारे. 4. ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच का नसते? उत्तर: पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. 5. दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात? उत्तर: पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. 6. पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेने वाहतात? उत्तर: पूर्वीय वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. करून पहा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 23. भूपृष्ठाची उंची, जमिनीचे व पाण्याचे तापणे, तसेच थंड होणे, हवेचा दाब इत्यादी बाबी लक्षात घेऊन खालील कृती करावी. अ. दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. दरीय वाऱ्यांची माहिती चित्रावरून लिहा. चित्राचे निरीक्षण केले असता आपण दरीय वाऱ्यांची वैशिष्ट्ये अशा पद्धतीने लिहू शकतो. 1. दरीय वारे सूर्योदयानंतर म्हणजे दिवसा वाहतात. दिवसा पर्वत शिखर लवकर तापते व दरीचा भाग तुलनेने थंड असतो. पर्वतावर हवेचा दाब कमी असतो. दरीच्या भागात
हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहतात. दिवसा दरीतून थंड हवा पर्वत शिखराकडे वेगाने वर येते व पर्वत शिखराकडील उष्ण व हलकी हवा दरीच्या दिशेने खाली ढकलली जाते. ब. खालील दिलेल्या माहितीचे लक्षपूर्वक वाचन करून त्या आधारे पर्वतीय वारा दर्शवणारी आकृती काढा. पर्वतीय वारे वैशिष्ट्य. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते. त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. अशा प्रकारे आपण पर्वतीय वाऱ्यांची आकृती काढू शकतो. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 24. पुढे दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा. खारे म्हणजेच सागरीय वारे व मतलई म्हणजे भूमीय वारे यांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा. 1. दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात? उत्तर. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व त्यामुळे हवेचा दाब कमी राहतो. या उलट दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. 2. भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात? उत्तर. भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे रात्री वाहतात. 3. आकृती अ वरून वाऱ्यांच्या संदर्भात वर्णन करा. उत्तर. सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे सागरी म्हणजेच खारे वारे निर्माण झालेले दिसतायत आणि हे खारे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. 4. आकृती ब चे आकृती अ शी तुलनात्मक वर्णन करा. यात हवेचा दाब, तापमान व वाऱ्यांचा विचार करा. उत्तर. आकृती अ मध्ये खारे वारे दर्शवलेले आहेत तर आकृती ब मध्ये भूमीय वारे दर्शवलेले आहेत. आपण आता त्यांचा तुलनात्मक वर्णन करूया. खारे वारे. 1. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व त्यामुळे हवेचा दाब कमी राहतो. मतलई वारे. 1. रात्री समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात थंड होते. त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त राहतो. दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. रात्री समुद्राचे पाणी उशिरा थंड होते. त्यामुळे समुद्रावरील हवा तुलनेने जास्त तापलेली राहते व तेथे हवेचा दाब कमी असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना सागरी किंवा खारे वारे म्हणतात. रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना भूमीय किंवा मतलई वारे म्हणतात. अशा प्रकारे सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे सागरी वारे म्हणजेच खारे वारे निर्माण होतात. अशा प्रकारे
जमिनीवरील हवेचा दाब जास्त व सागरावरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे भूमीय म्हणजेच मतलई वारे निर्माण होतात. 5. सागरीय म्हणजे खारे वारे व भूमीय मतलई वारे कशाला म्हणतात? उत्तर: सागरी किंवा खारे वारे. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना सागरी किंवा खारे वारे म्हणतात. भूमीय किंवा मतलई वारे. रात्री जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना भूमीय किंवा मतलई वारे असे म्हणतात. 6. भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात? उत्तर: भारतातील समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात. 7. तुमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येतात का? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या गाव, तुमचा परिसर यास अनुसरून लिहावे.